मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी आता सार्थकला म्हणते की मी तुमच्या सर्व वस्तू बाहेर काढून ठेवल्या आहेत, तुम्ही भाजीला चालला आहात ना, मग ही पिशवी घ्या आणि हे वायलेट घ्या. तेव्हा आता ठीक आहे असं सार्थक म्हणतो. त्यानंतर तो म्हणतो मला ATM मध्ये जावं लागेल, नाही तर कार्ड वापरावं लागेल. त्यामध्ये एक 10 रुपयाची नोट असते. तेवढ्यातच तिथे अक्षू येते. तर सार्थक आता म्हणतो की हे बघ 10 रुपयाची नोट, आणि ही नोट पाहिली का फोल्ड झाली, जरा व्यवस्थित करून ठेवतो. तेव्हा एक दिवस मी ही नोट जिंकणारच असं आता अक्षू म्हणते. त्यावरती सार्थक म्हणतो मी त्या दिवसाची नक्कीच वाट पाहिल, ज्या दिवशी तू ही नोट जिंकशील त्या दिवशी. तर आता आनंदी विचारते नक्की या नोटेचं काय आहे, 1 रुपयाची नोट आहे ना ही. तर आता सार्थक म्हणतो लहानपणी घरातील सगळेजण बाहेर गेले होते, अक्षू आणि मी दोघेच घरी होतो, आम्ही लहान होतो खूप. मग अक्षू त्या दिवशी तापाने फणफणली. मग मला आठवलं बाबांनी मला कोणती गोळी दिली होती, थंड पाण्याच्या पट्ट्या माझ्या डोक्यावर ठेवल्या होत्या मला ताप आला तेव्हा. मग सगळे मी तिच्या बाबतीत केलं आणि मी माझी पिगी बँक फोडली आणि पटकन मेडिकलमध्ये गेलो आणि मला गोळी माहीत होतं नक्की कोणती गोळी देतात तापामध्ये. ती गोळी मी घेऊन आलो, अक्षूला दिली. अक्षू एकदम बरी झाली. घरी आल्यानंतर डॉक्टरसुद्धा आले. मग डॉक्टरांनी सांगितलं हे छोटं बाळ आहे ना तुमचं, म्हणजे मी त्याने अगदी परफेक्ट तिच्यावर उपचार केले आहेत, त्यामुळे तिचा ताप लवकरात लवकर उतरला. सर्वांनी माझं खूप कौतुक केलं. बाबांनी मला बक्षीस म्हणून 1 रुपयाची नोट दिली, तेव्हापासून मी ही अजूनही जपून ठेवली आहे. तेव्हा अक्षू म्हणते मग मीच ही नोट त्याच्याकडे मागतीये. त्यावरती सार्थक म्हणतो की आनंदी तुम्हाला माहिती आहे का, या नोटेसाठी ती मला कोडं घालते आणि ते कोडं सुटलं नाही ना, मग ही नोट माझ्याकडेच राहते. मला म्हणाली जेव्हा कोडं सुटेल तेव्हा ही नोट मला द्यायची. मी ही नोट अजूनही तिच्याकडे जाऊ दिली नाही. त्यावरती अक्षू म्हणते की ही नोट मी घेणारच आहे. तर आता सार्थक एकदम भावूक होतो आणि म्हणतो तुलाच देणार आहे ही नोट, तू सासरी जाणार आहेस ना, म्हणून आता तो खूपच भावूक होतो. त्यावरती अक्षू म्हणते मी अशीच नाही घेणार तुझ्याकडून, मी त्या दिवशी तुला एक कोडं सांगणार आहे आणि त्या कोड्याचं उत्तरसुद्धा तुला द्यावंच लागेल. त्यावरती सार्थक म्हणतो बरं ठीक आहे, खूप उशीर होईल, म्हणून सार्थक आता तेथून जातो. आनंदी सार्थककडे पाहतच राहते. अक्षूला म्हणते सार्थक सर किती हळवे आहेत ना. त्यावरती अक्षू म्हणते हो आत्ता तर ते दिसायला लागले, पण पुढे बघ माझा दादा किती हळवा आहे ते. तर आनंदीला समजतं सार्थकची पिशवीच राहिली आहे चुकून. तर आता अक्षूला ती म्हणते की मी देऊन येते हा सार्थक सरांनी ही पिशवी, असं म्हणून ती आता बाहेर यायला निघते. इकडे सार्थक हा गाडीत बसणार असतो. तेवढ्यातच तेथे मनोज येतो. तो आता खूप दारू प्यायलेला असतो, नशेत असल्यामुळे तो म्हणतो ओ सार्थक सर, अहो तुम्हाला आगाऊपणा कुणी करायला सांगितला होता. त्यावरती सार्थक म्हणतो अहो मनोज दादा तुम्ही असं काय बोलताय. आता मनोज रागातच म्हणत असतो माझ्या भानगडीत कुणी पडायला सांगितलं. सार्थक आता त्याला समजावू लागतो, पण मनोज नशेत असल्यामुळे सार्थकला खूप काही बोलू लागतो आणि तुमच्या नोकरीची गरज नाही असं म्हणतो. सार्थक म्हणतो अहो मी फक्त तुमच्यासाठी करतोय, तेव्हा तुमच्या उपकाराची परतफेड करायला मला जमणार नाही असं आता मनोज म्हणतो. सार्थक म्हणतो मी तुम्हाला उपकाराची परतफेड करायला सांगत नाही. मनोज खूपच वाद घालू लागतो आणि सार्थकवर हात उचलणार असतो. तेवढ्यातच आनंदी आता तेथे येते आणि दादा असं जोरात ओरडत त्याचा हात पकडते. म्हणते की हे बघ त्यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत, तेव्हा तू तुझ्या नवऱ्याला समजून सांग असं आता मनोज म्हणतो. माझ्या घरच्या गोष्टींमध्ये पडायला सांगू नकोस, माझ्या कामाचं बघायला सांगू नकोस. त्यावरती आनंदी म्हणते अरे तुझ्यावर उपकारच करतायत ना ते, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव, जर हा हात त्यांच्यावर उचलला ना तर माझ्या एवढं वाईट कुणीही नसेल, आणि सार्थक सरांना जर काही बोललंच नाही इथून पुढे तर मग वाकड्या नजरेने त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. आता आनंदीचं हे बोलणं ऐकता सार्थकला खूप भारी वाटतं. तो म्हणतो अरेच्चा आनंदीमध्ये खूप बदल घडलाय, म्हणजे माझ्या बाजूने त्या बोलल्यात, आज स्वतःच्या भावाबरोबर भांडतायत. त्यावरती आता आनंदी आणि मनोजमध्ये खूपच वाद होऊ लागतात, ते पण सार्थकवरून. आनंदी सार्थकचीच बाजू घेऊन बोलत असते. तेव्हा तुमच्या नोकरीची मला गरज नाही, ह्या तुझ्या नवऱ्याला समजावून सांग असं मनोज रागातच म्हणतो आणि ते अपॉइंटमेंट लेटर असतं ते दोघांच्या अंगावर फेकतो आणि मग तेथून जातो. आनंदीला आता खूपच वाईट वाटतं. तर आता सार्थक म्हणतो की हे जे चाललंय ना ते वाईट आहे, पण त्यातून एक गोष्ट चांगली घडली आहे, ती म्हणजे आनंदी माझ्या बाजूने बोलतीये. तर आता हे सर्व भांडणं केदारने पाहिलेली असतात. तो लगेच रेश्माला कॉल करून सगळं काही सांगतो आणि आनंदीने कशाप्रकारे सार्थकची बाजू घेतली हेही सांगतो. त्यावरती रेश्मा त्या संधीचा फायदा घेण्याचा ठरवते आणि म्हणते हे मला काहीतरी नवीनच सापडले, आता नवीन काहीतरी गेम करायलाच हवा.
तर आता दुसरीकडे आनंदी आणि सार्थक दोघेही तेथेच उभे असतात, मनोजकडे पाहत असतात. आनंदी रडते आणि सार्थकची माफी मागते. तेव्हा तो म्हणतो, माझ्या घरचे तुम्हाला किती बोलतायत, किती त्रास देत आहेत, तरी तुम्ही सर्व सहन करता माझ्यासाठी, मग मी तुमच्यासाठी एवढं सहन तर करूच शकतो. आणि काही नाही, माझ्या घरच्यांना समजेल, तुम्ही काळजी करू नका. अहो, त्यांना एक ना एक दिवस तुमची किंमत काय आहे ना या घरात ते समजेल, आणि मग पहा घरातील वातावरण कसं होतंय ते. आनंदी म्हणते, पण मनोज दादा जे काही वागला ना, त्यामुळे मला खूप वाईट वाटलंय. तुम्हाला असं कुणी बोललेलं मला नाही आवडणार. सार्थक म्हणतो, हे पहा, काहीही हरकत नाहीये, परिस्थिती निवळेल. मी म्हटलं ना तुम्हाला, आपण करू त्यांची मदत. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला त्रास झाला ना मग मला त्रास होतो. सार्थकचं हे बोलणं ऐकून आनंदी अजूनच भावूक होते आणि त्याच्याकडे पाहत राहते. मग त्यानंतर तो भाजी आणण्यासाठी जातो. दुसरीकडे घरातील सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात की मनोज आता सार्थक सरांना काय बोलेल आणि काय नाही हे माहीतच नाही. लीना म्हणते, आनंदीला जर त्रास झाला तर काय करायचं मग. एवढ्यातच तेथे मनोज येतो. त्याने खूप दारू प्यायलेली असते. घरातील सगळेजण आता पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येतात. तो अण्णांना आता उद्धट भाषेत म्हणतो की वर्तक, तुमच्या जावयाला आता मी चांगलाच खडसावून आलो. हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावरती लीना रागातच म्हणते, तुम्हाला सार्थक सरांना भेटायला जायची काय गरज होती. तेव्हा तो म्हणतो, मला कुणाच्या पैशांची, कुणाच्या सहानुभूतीची गरज नाहीये, मी माझं घर चालवू शकतो. असं म्हणून तो घरातील सर्वांना म्हणतो की आपलं सामान अगोदर भरा, आपण बाहेर जाऊ कुठेतरी राहायला, पण त्या सार्थकने दिलेल्या घरात तर नकोच नको. त्यावरती लीना म्हणते, हो आपण कुठे जाणार आहोत ह्या परिस्थितीमध्ये राहायला. मनोज रागातच म्हणतो, आपण रस्त्यावर राहूयात. अण्णा आणि मालतीला आता ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. आता एका ठिकाणी बसून घेतात आणि म्हणतात, मालती काय ग, माझं संस्कार करण्यामध्ये काही चुकलं का. अगं, सुपारीचं खांडाचं व्यसन नसलेल्या माणसाच्या मुलाला असं व्यसन का लागलं असेल. असं म्हणून अण्णा हे खूप रडू लागतात. मालती त्यांना समजावते, म्हणते की तुम्ही टेन्शन नका घेऊ, अहो सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावरती अण्णा म्हणतात, काय होणार आहे, माझ्या लेकीच्या आयुष्यात आता कुठे आनंदाचे क्षण आले होते आणि तो तिच्या सासरी जाऊन मिठाचा खडा टाकून आलाय. माझ्या आनंदीला काही त्रास नाही झाला पाहिजे. त्यावरती मालतीला देखील टेन्शन येतं. ती म्हणते की आपण आनंदीला कॉल करून विचारूयात. दुसरीकडे वृंदा आता किचनमध्ये काम करत असते आणि कल्पनाकडे मी आता आल्यावर बघतेच, तिला आत्ताच काय गरज होती लगेच सुट्टी घ्यायची. हिने पगारवाढ तर मागू दे, मग मी तिला बरोबर दाखवते. इथे अक्षूला पाहुणे पाहायला येणार आहेत, सगळं काही कसं व्यवस्थित झालं पाहिजे. असं म्हणून ती स्वयंपाक बनवत असते. तेवढ्यातच आनंदी तेथे येते. वृंदा तिच्यावर खूप जोरात ओरडत म्हणते की अगं लक्ष्मण, रेषा आखली आहे ना तुझ्यासाठी, तू इकडे कुठे चाललीस. त्यावरती आनंदी म्हणते, अहो काकू, भाजी चिरायची होती ना म्हणून आले. तर किचनमध्ये यायचं नाही, तुला सांगितलंय ना, वृंदा म्हणते. त्यावरती आनंदी म्हणते, मी अलीकडेच उभी आहे. वृंदा म्हणते, तुला पलीकडे यायला काही वेळ नाही लागणार, एवढं काम करशील आणि क्रेडिट सगळं घेशील, त्यामुळे तू जा बरं इथून. तेवढ्यातच सार्थक तेथे येतो आणि काय झालं विचारतो. आता वृंदा हसूनच म्हणते की अरे मी हिला म्हणत होते नको भाजी चिरू. सार्थक म्हणतो, आपलं काय ठरलं होतं, आनंदीने भाजी चिरायची, मग देईल किती चिरून. तर वृंदा म्हणते, काय करायचं ते करा बाबा तुम्हाला. असं म्हणून ती तेथून जाते. त्यानंतर ते दोघेही आता भाजी चिरू लागतात. तर सार्थक आनंदीकडे पाहत असतो. आनंदीही त्याच्याकडे पाहते. अचानक तिच्या बोटावर आता सुरी येते. तिचं बोटच कापतं. त्यामुळे आता त्या बोटामधून रक्त वाहू लागतं. सार्थक क्षणाचा विचार न करता पटकन ते बोट आपल्या तोंडात घेतो. तर आनंदी त्याच्याकडे पाहतच राहते. दोघेही आता एकमेकांकडे खूप वेळ पाहत असतात. मग त्यानंतर आनंदी म्हणते, सर हे काय अहो. सार्थक पटकन आता बोट तोंडातून काढतो. त्यानंतर आनंदी आता लाजत असते इथून जाते. रूममध्ये गेल्यानंतर ती आता मलम लावत असते. ते पाहून आता सार्थक म्हणतो, काय झालं अहो, रक्त थांबलंय ना, मग कशाला हा मलम लावताय. आनंदी खूप लाजत असते. सार्थक म्हणतो, मी मगाशी मुद्दाम नाही केला हा ते बोटाचं. त्यावरती आनंदी लाजते आणि म्हणते, हो मला माहिती आहे, ते सिनेमामध्ये पाहिलंय हिरो हिरोईन. असं म्हणून ती आता खाली पाहते. त्यावरती सार्थक म्हणतो, अहो तुम्ही माझ्याकडे पहा, तुम्ही आहातच माझ्या हिरोईन. तर आनंदी अजूनच लाजू लागते आणि तेथून जाते. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता अक्षू म्हणते, मुलं फक्त पाहायला येतात, नाही आवडले तर नकारसुद्धा कळवत नाही. आनंदी म्हणते की जोडीदार चांगला असेल तर आयुष्य अगदी सुखात जातं. असं म्हणून ती सार्थककडे पाहत राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.